महाराज तुम्हाला जशी फिकी भाजी आवडत नाही, जशी जास्त खारवट भाजी आवडत नाही, तुम्हाला एक रेग्युलर भाजी आवडते, तुम्ही पाणी सुद्धा खारवट विहिरीचं पित नाही, तुमची डाळ आहे ना डाळ ती सुद्धा गोड पाण्याने शिजते, खारवट पाणी राहिले तर बाई म्हणते मायव काय पाणी, काय पाणीशी आहे खराब, यावर दायच शिजत नाही. तर पीएच मध्याचा आहे महाराज. तर जशी माझी जमीन, परत एकदा सांगतो मी, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, तुम्ही हा नवीन असाल तर बघून घ्या. 6 ते 7.5 चे जर पीएच राहिले महाराज, तर जे आपले 18 अन्नद्रव्य आहेत, 18 अन्नद्रव्य, 18 न्यूट्रिएंट जे आहेत आपले, हे पीक एकदम हशी खुशी घेतं. आणि याचा पीएच काय रे, 1, 1.5 ते 2. मग हे जर मी जमिनीमध्ये सोडलं, हे माझं पीक आहे, हे माझं पीक आहे मित्रांनो, इथे मी फॉस्फरिक ऍसिड सोडलं, इथे माझा फॉस्फरिक ऍसिड आला, तर या जमिनीचा पीएच 1 ते 1.5 होऊन जाईल. मला पाहिजे 6 ते 7.5. जर 1 ते 1.5 होऊन गेला तर तिथला पीएचचा लागला का सत्यानाश राहील. मग काय काय सत्यानाश होतो हे पहिले तुम्हाला मुद्द्याचं सांगणं होतं महाराज. पीएच, एक्स्ट्रीम ऍसिडिटी अँड पीएच इम्बॅलन्स, पीएच डायरेक्ट 1 वर येऊन जातो, तिथे सोडली तेवढी जागा, सत्यानाश पीएचचा. त्याच्यामुळे काय होतं, एक्स्ट्रीम ऍसिडिक इन्व्हायरमेंट म्हणजे, एक्स्ट्रीम ऍसिडिक इन्व्हायरमेंट म्हणजे तिथे तसं वातावरण होऊन जातं, जेवढं एकदम एकदम जास्त थंडी एकदम जास्त थंडी आहे बाज घुसागोदडी मा इथे जर पीएच कमी होऊन गेला, तुमचं पीक तिथे प्रॉब्लेम आहे. डिस्टर्ब द अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट, मी पुढे सांगणार आहे महाराज की जास्त फॉस्फरिक ऍसिड दिल्यामुळे कुठल्या न्यूट्रिएंटला अवेलेबल होत नाहीत, म्हणजे तुमचे जे बाकीचे जे आहेत ना, तर ते भेटत नाही महाराज. ती आली लगन मात्र मी येणार नाही, सांगितलं. हार्मफुल टू मायक्रो ऑर्गॅनिझम, माझ्या जमिनीमध्ये सॉइल्स आर मेड फ्रॉम द मायक्रोब्स, असंख्य सूक्ष्मजीवांनी जमीन बनलेली आहे आणि ते वेगवेगळे काम करतात. कोणी पोटॅश उचलून देण्याचं काम करतं, कोणी फॉस्फरस उचलून देण्याचं काम करतं, कोणी विघटनाचं काम करतं. असे भरपूर मायक्रो ऑर्गॅनिझम, चांगले आणि वाईट, पण ते जगू शकत नाही कमी पीएचला. आणि अशा ठिकाणी पीएच कमी झाला की हे त्या ऑर्गॅनिझम साठी घातक आहे, म्हणजे परिणामी आपल्या पिकासाठी घातक आहे. करेसिव्ह डॅमेज, करेसिव्ह डॅमेज म्हणजे एखादी अभिक्रिया होते, त्याच्यामध्ये एखादी गोष्ट हळूहळू खराब व्हायला लागते, म्हणजे करोसिव्ह डॅमेज. मग काय होतं महाराज, हे केमिकल आहे, ज्यांना ज्यांना अनुभव घ्यायचा असेल, फॉस्फरिक ऍसिडला काय करा माहितीये का, असं खाजून घ्या तुम्ही आणि त्याच्यावर फॉस्फरिक ऍसिड तुमच्या कातडीवर होता महाराज, समजेल तुम्हाला. तुम्ही त्या कवड्या मुहांवर टाकताय, तुम्ही तुमच्या कातडीवर टाका, चांगल्या कंपनीचं गांजा मारलं का, नाही तर मी वापरलंय केमिकल बर्न प्लांट टिश्यूज महाराज. जेव्हा हे डायरेक्ट म्हणजे तुम्ही कोरा माल सोडता, कोरी दारू पिण्यासारखं आहे.